निवडणुकीचा आढावा। शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे उद्या बारामतीत एकाच मंचावर येणार। विद्या प्रतिष्ठानमधील शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या इमारतीचं गौतम अदानींच्या हस्ते उद्घाटन होणार। भंडारा नगरपालिका निवडणुकीमध्ये पत्नीच्या पराभवानंतर शिंदेंचे आमदार नरेंद्र भोंडेकरांकडून भंडारवासियांची माफी। विकासकामं सुरू असताना नागरिकांना झालेल्या त्रासाला फटका बसल्याचा भोंडेकरांचा दावा। तर नगरपालिकेमध्ये शिवसेनेचे केवळ 5 उमेदवार विजयी, भाजपची 25 नगरसेवकांसह एक हाती सत्ता। बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेला जामीन अर्ज बीड न्यायालयानं फेटाळला। आरोपीला जामीन दिल्यास साक्षीदारांवरती दबाव आणि पुराव्यांशी छेडछाड होण्याची शक्यता, न्यायालयानं निरीक्षण नोंदवलंय। नाशिकमध्ये मनमाड इंदूर रेल्वे मार्गासाठी 20 गावातील शेतकऱ्यांचा विरोध। मालेगावच्या चोंढी जळगाव इथं पुणे इंदूर महामार्गावरती रास्ता रोको। हेक्टरी 1 कोटी रुपये देण्याची शेतकऱ्यांची मागणी। धाराशिव जिल्ह्यामध्ये सोयाबीनची 8 खरेदी केंद्र वाढली। नाफेडच्या 30 केंद्रावरती होणारी खरेदी, 30 खरेदी केंद्रांवरती सोयाबीन खरेदी होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। खासदार ओमराजे निंबाळकर पायी चालत साल्हेर किल्ल्यावरती। प्रसिद्ध शिवव्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे यांच्याकडून ओमराजेंना सह्याद्री भूषण पुरस्कार प्रदान। तर साल्हेर किल्ला शौर्य, स्वाभिमान आणि स्वराज्याच्या इतिहासाचं सर्वोच्च शिखर, ओमराजेंची फेसबुक पोस्ट। नवी मुंबईच्या कळंबोलीतील जन्मदात्या आईकडून 6 वर्षांच्या मुलीची हत्या। तर हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचा बनाव रचला। मुलगी नको होती, त्याबरोबरच हिंदी भाषेमध्ये बोलत असल्याच्या क्षुल्लक कारणावरून मुलीची हत्या। आरोपी आईला पोलिसांकडून अटक करण्यात आली। ChatGPTचा वापर करून बनावट रेल्वे पास केल्याप्रकरणी 22 वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल। मुंब्रा ते CSMT दरम्यान प्रवासासाठी 1 महिन्याचा बनावट पास तयार केल्याचं समोर। CSMT रेल्वे पोलिसांकडून गुन्हा दाखल। नांदेडमध्ये अॅग्रो कंपनीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक। अॅग्रो कंपनी स्थापन करणाऱ्या नावाखाली शेतकऱ्यांकडून 500 रुपये सभासद नोंदणीचे पैसे घेऊन कंपनी अस्तित्वातच आलेली नाही, तर दोषींवरती कारवाई करण्याची मागणी होती। भंडाऱ्यात घरगुती गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा। केटरिंगसाठी घरगुती सिलेंडरचा मोठ्या प्रमाणात वापर, अन्न पुरवठा विभागाची कारवाई। तर 7 घरगुती सिलेंडरही जप्त केले। छत्रपती संभाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवरती आजही औरंगाबाद नाव। छत्रपती संभाजीनगर नावाच्या पूर्ण अंमलबजावणीबाबत मराठी एकीकरण समितीचे न्याय विभागाला पत्र। कामकाजामध्ये अद्याप औरंगाबाद नावाचा वापर सुरू आहे, मराठी एकीकरण समितीचा आरोप। पालघरच्या डहाणूमध्ये पुन्हा बिबट्याचा वावर। डहाणू गावामधील मस्जिद परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्याचं सीसीटीव्हीमधून समोर। वनविभागाकडून उपाययोजना करण्याचं नागरिकांचं आवाहन। भंडाऱ्यात कोंबड्यांवर हल्ला करण्याचा बिबट्याचा बेत फसला। कोंबड्यांना ठेवलेली लोखंडी जाळी तोडण्यासाठी बिबट्याचा आटोकाट प्रयत्न, मात्र प्रयत्न अपयशी ठरल्यानं बिबट्याची धूम। भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील विरली बुद्रुक गावातील थरार सीसीटीव्हीमध्ये कैद। कोल्हापूर शहरामध्ये 2 दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या कोल्ह्याला उशिरा पकडलं, मात्र घटनेमध्ये कोल्ह्याचा मृत्यू। कदमवाडी इथं कोल्ह्याला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पकडलं। तळकोकणातील दोडामार्ग तालुक्यातील पाळे गावामध्ये हत्तीच्या कळपाचा धुडगूस। हत्तींकडून शेतकऱ्यांच्या नारळ, पोफळीच्या बागा उद्ध्वस्त। वनविभागानं तातडीनं हत्तींचा बंदोबस्त करावा, अशी ग्रामस्थांची मागणी। गोंदियात कत्तलखान्यामध्ये नेण्यासाठी बांधून ठेवलेल्या 54 जनावरांची सुटका। सालेकसा तालुक्यातील बच्चन टोला इथली कारवाई। आरोपी विरोधात गुन्हा दाखल। सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य देणं दादरच्या व्यावसायिकाला भोवलंय। वांद्रे न्यायालयानं 1000 रुपयांचा दंड ठोठावलाय। श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर 3 महिन्यांकरता बंद करण्याचा संस्थान बंद। जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। तर सभामंडप आणि पायरी मार्गाच्या बांधकामासाठी मंदिर 9 जानेवारीपासून पुढील 3 महिन्यांसाठी बंद असेल। आणि या वेगवान घडामोडीनंतर बुलेटिनमध्ये वेळ